गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव आयोनिक इक्विलिब्रिया, बरोबर ना. लेक्चर नंबर 2 चालू आहे. ओके, हे लेक्चर बघायच्या अगोदर याच्या अगोदरचं पहिले व्हिडिओ बघायचं, मग आज हे समजतंय तुम्हाला. अगोदर ते जाऊन बघायचं. तर आज मला काय करायचं आहे किंवा आतापर्यंत मी टॉपिकमध्ये मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं, तर आपण काय करायचो बघा तिथं त्याच्यामध्ये. तर एक इंट्रो बघितला टॉपिकचा, आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, स्ट्रॉंग म्हणजे काय, वीक म्हणजे काय, ते झालं माझं. आणि काय बघितलेलं आपण त्याच्यानंतर हे थेरीज होत्या. पहिली थेरी कोणती होती, आर्रेनियस थेरी. त्याच्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. त्याच्यानंतर लेविस थेरी होती. आठवतंय सगळ्यांना. ते तिघांनी पण काय केलं, तिघांनी पण त्यांची मते सांगितली की तुमचं ॲसिड, तुमचा बेस कसा वागणार. इथंपर्यंत मला समजलेलं क्लिअर होतं ना. क्लिअर, अरे क्लिअर होतं का, इथंपर्यंत समजलेलं मला. ठीक आहे. आता पुढं काय करायचं आहे मला, पुढे एक हेडिंग द्या नवीन तिथं पटकन. छोटासा पॉईंट आहे, आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. म्हणजे ॲक्च्युली आपण याच्यामध्ये काय करतो बघा, तर आयन्सचे तुकडे कसं होतात त्या ॲसिडचे ते मला बघायचं आहे. आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे ॲसिडचे टाईप कुठले असू शकतात. तर एक तर असेल स्ट्रॉंग ॲसिड, दुसरा असेल वीक ॲसिड, बरोबर. बेस कसा असेल, बेस असेल स्ट्रॉंग बेस किंवा दुसरा असेल वीक बेस असेल. मग एक काम करतो इथं मी सुरुवातीला याच्यामध्ये किंवा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतो. पहिला पॉईंट घेतो याच्यातला, आयोनायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेस घेतला. समजा इथं स्ट्रॉंग बेस घेतला. आता इथं काय करायचं आहे बघा, स्ट्रॉंग ॲसिडचा अर्थ काय. समजा मी इथं HCl घेतो, पहिल्यांदा HCl घेतला समजा. हा या HClचे तुकडे कसे होतात रे, H प्लस आणि दुसरा काय झाला रे, H प्लस. ॲक्वियस मध्ये घेतो ना मी, पाण्यामध्ये घेतलंय त्याला, प्लस Cl मायनस झाला. येते का लक्षात तुमच्या. सेम जर बेस घेतला असतं तर इथं बेस समजा मी स्ट्रॉंग घेतो, सोडियम हायड्रॉक्साईड घेतला, NaOH घेतला. याचे तुकडे कसे होणार, Na प्लस कशामध्ये झाला, पाण्यामध्ये, बरोबर. प्लस काय टाकायचं शेजारी त्याच्या, OH मायनस. इथपर्यंत क्लिअर आहे का, दोन तुकडे झाले, हे स्ट्रॉंग होते. आता सेम तसं जर समजा मी पुढं वीक ॲसिड घेतले असते, समजा इथं वीक ॲसिड आणि वीक बेसिस घेतो, वीक ॲसिड आणि दुसरा घेतला अँड करतो वीक बेस घेतला. आता वीक ॲसिड म्हटलं की माझ्या डोक्यासमोर लगेच येतं की CH3COOH. ह्याचं नाव आहे, कुठला ॲसिड आहे रे हे वालं, कुठला ॲसिड, ॲसिडिक ॲसिड आहे ना. ओके, आता ह्याला तोडायचं आहे. हा वीक असल्यामुळं काय करतो, जसा पुढं जातोय तसा मागे यायला बघतो. म्हणजे असं 100% डिसोसिएशन होतंय का, अरे होते का 100%, नाही तो काय होतोय, कमी प्रमाणात डिसोसिएट होतोय. मग इथं बनवायचं कसं बघा, तर CH3COO मायनस, त्याच्यातनं बाहेर काय पडला रे, ॲक्वियस तयार झाला, पाण्यामध्ये झाला आहे ना, प्लस H प्लस. म्हणजे वीक ॲसिड असेल तर सेम असं लिहायचं. आता वीक बेस कसा लिहायचं, याच्यामध्ये लिहायचं असेल तर डिसोसिएशन ऑफ वीक बेस. वीक बेस घेतो समजा मी NH4OH घेतला, अमोनियम हायड्रॉक्साईड. आता ह्याला तोडायचं आहे मधनं, कसं तोडणार, याचा पहिला पार्ट कसा लिहायचा, लिहिताना तिथं दोन तुकडे करायचे ना, वरती केले बघा Na प्लस OH मायनस. तसं खाली काय होणार बघा बरं, हां प्लस कशावर येणार, NH4 वरती, आणि मायनस कशावरती जाईल माझा, OH मायनस वरती. म्हणजे तर झालं कसं बघा, लिहिताना कसं लिहायचं याच्यामध्ये, तर हा पहिला पार्ट झाला माझा NH4 प्लस ॲक्वियस, पाण्यामध्ये घेतोय ना, प्लस काय रे शेजारी काय लिहायचा, OH मायनस, हा पण झाला पाण्यामध्ये. आता दोघांमध्ये फरक काय आहे, स्ट्रॉंग आणि वीकमध्ये. जर तुमच्याकडे स्ट्रॉंग असेल याचा अर्थ तो 100% डिसोसिएट होणार. जाते का डोक्यात. मग तुम्ही मला सांगा, जर स्ट्रॉंग असेल तर त्याचा अल्फा किती असतो रे, स्ट्रॉंगवाल्याचा किती असतो सांगा, काल शिकलो आहे मी, किती असतो अल्फा, किती येतो, 1 का घेतला. सर समजा मी 100 घेतले, 100च्या 100 डिसोसिएट झाले, 100 भागिले 100 किती आलं, 1 येतं आहे, म्हणजे 1 येणार त्याचा. किंवा समजा 10 घेतले आणि 10च्या 10 तुकडे झाले, तर 10 भागिले 10 एकच येतं आहे. कळतंय का. आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला, याच्यानंतर पुढचा पॉईंट, तर हे जे डिसोसिएट होतं ना वीकवाल्याचं किंवा स्ट्रॉंगवाल्याचं, मला काय करायचं आहे, त्याचा कॉन्स्टंट लिहायचं आहे. माझा पुढचा पॉईंट इथं काय बनेल बघा याच्यामध्ये, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड अँड वीक बेससाठी घेतो रे. म्हणजे तो डिसोसिएट कसा होतोय ते मला बघायचं आहे.
आता सपोज करा पहिल्यांदाच इथं पहिली केस घेतो, वीक ॲसिडची घेतो, वीक ॲसिड. आता एक ॲसिड घेतलं जे वीक आहे, म्हणजे त्याचं डिसोसिएशन 100% होणार आहे का? होईल का 100%? त्याच्यापेक्षा कमीच होणार. मग एक काम करतो इथं वीक ॲसिडमध्ये एक ॲसिड घेतलं, समजा ज्याचं नाव होतं HA. हा डिसोसिएट होतोय, म्हणजे याच्यातनं बाहेर काय पडणार? ॲसिड आहे, काय बाहेर पडतं? H+ बाहेर पडत आहे. मग याच्यातून समजा बाहेर पडलं, पुढं इथं लिहायचं कसं बघा, H+. कशामध्ये डिसोसिएट झाला? हा रे पाण्यामध्ये झालाय. शिल्लक काय राहिलं? हा बोला पडतं, शिल्लक काय राहिलं? प्लस A- ॲक्वियस. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला? याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहायचा आहे, किंवा मी त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण म्हणत होतो. आपण तो कसा लिहितो? लिहिताना काय करतो बघा, Ka म्हणजे ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू कसं लिहायचं बघा इथं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. काय प्रोडक्ट आहे बघा? H+ A-. ह्या चौकटी कंसाचा अर्थ काय रे? ह्याच्यात लिहिले म्हणजे काय? काय त्याचा अर्थ? कॉन्सन्ट्रेशन. मग मी कसं लिहिताना लिहिलं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A-. बरोबर. डिवाइड कशानं करायचं त्याला? डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. HA झाला ना, म्हणजे कळलं. वरती कशाचा आहे? प्रोडक्टचा. खाली कशाचं आहे? रिॲक्टंट. म्हणजे डोक्यात जाते काय करतोय? अरे कळतंय का? ओके. आता सेम तसं जर समजा इथं असता माझा वीक बेस असता, वीक बेस, आणि जर समजा मी इथं बेस घेतला असता, फॉर एक्झाम्पल BOH घेतला, याचे तुकडे कसे करायचे? हे बोला पटकन. कसे तुकडे करायचे याचे? हा पहिला तुकडा कसा होणार? B+चा झाला. B+ कशामध्ये झाला? पाण्यामध्ये झाला, ॲक्वियस झाला ना तो. ओके. पुढं काय करायचं? प्लस OH- ॲक्वियस घेतला, याला पण पाण्यामध्ये घेतला. आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला? बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहायचं आहे. इथे मी काय वापरलंय? Ka वापरलंय. इथे काय वापरू? Kb वापरला. Kb बरोबर कशाचं कॉन्सन्ट्रेशन? प्रोडक्टचं. डिवाइड कशाचं करायचं? रिॲक्टंटचं. मग प्रोडक्ट काय सांगा तुमचा? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ इंटू काय रे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. त्याला डिवाइड कशानं करायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे कशाचं रे? BOH. म्हणजे डोक्यात झालं का तुमच्या? क्लिअर झालं का? आणि इथं जर मी बघितलं, हा जो Ka दिसतोय इथे लिहितो बघा मी, वेर Ka अँड Kb हे दोघं पण काय आहेत बघा तुमचे? R. कसले कॉन्स्टंट म्हणतो त्याला आपण रे? K कशाचा झाला? R. ॲसिड डिसोसिएशन. आणि दुसरा काय असेल रे मग? अँड काय? बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता हे वापरायचं आहे मला कुठं पुढं रे? हा जो उटा टेप मी इथं केला छोटासा, बाबा कसं लिहायचं, काय लिहायचं, हे मला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर मी एक लॉ बघणार आहे, ओसवाल्डचा डायल्युशन लॉ. म्हणजे त्यानं काय सांगितलं आहे? हा जो तुमचा कॉन्स्टंट दिसतोय ना, KSL KB असेल, त्यांचाने डिग्री ऑफ डिसोसिएशनचं तुम्हाला म्हणजे रिलेशन दिलं आहे, की ते दोघांना एकमेकांना रिलेट कसं होतात रे. बरं, इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हे कळतंय काय करतोय? ओके. म्हणजे मी सिम्पली काय केलं बघा, लिहिताना काय करतोय? ॲसिड घेतला, तुकडे केले, बेस घेतला, तुकडे केले. फक्त तुकडे लिहिताना कसे लिहिले? K म्हणजे काय? प्रोडक्ट भागिले HA. इकडं काय केलं? प्रोडक्ट भागिले BOH केलं, म्हणजे बेस घेतला ना तिथं. एक काम करा, आता व्हिडिओ पॉज करा, हे पहिल्याला लिहून घ्या, लगेच आपण लॉ बघू आपण पुढचा. ओके. आता काय करायचं आहे बघा, इथंपर्यंत तर मला एक कन्सेप्ट क्लिअर झाली की मी काय केलं तर इथं बघा, तर आयोनायझेशन ऑफ काय बघितलं? ॲसिड आणि बेसचं बघितलं, ज्याच्यामध्ये मी काय करायचो? माझ्या ॲसिडचे आणि माझ्या बेसचे तुकडे करायचो. स्ट्रॉंग असेल तर सगळे 100च्या 100 तुकडे होणार. एकावर 100 तुकडे म्हणतो ना, पाण्यात टाकलं संपला तो, 100च्या 100 डिझॉल्व्ह झाले. पण दुसऱ्यामध्ये घेतलं तर 70च होतं, 60च होते, 50 डिझॉल्व्ह होते. तर तो कसा आहे? वीक होता. मी पुढं काय केलं? जे माझ्याकडे वीक स्पेसिस होते ना, त्यांच्यासाठी अशा रिॲक्शन बघितल्या आणि त्यांचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा ॲसिड किंवा बेस डिसोसिएशन कॉन्स्टंटसाठी मी काय केलं रे? हे चेक केलं की त्यांना लिहायचं कसं. आता तुमचं काम काय राहतं आहे बघा रे, जसजसे आपल्या कन्सेप्ट पूर्ण होतात तसं इमानदारीनं प्रामाणिकपणे याचं प्रॅक्टिस करायचं रे. जेवढ्या वेळा तुम्ही लिहिणार तेवढ्या वेळा तुम्हाला जमतं आहे. आणि केमिस्ट्रीचं तसंच आहे रे, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर ते पुढच्या लेक्चरला मागचं जमतं आहे. नाही घरी गेला असेल तसं जर बसला तर हे कधी जमणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आता एक काम करूया आपण, याच्यानंतर पुढं मी हेडिंग देणार आहे
मला काय करायचं याच्यानंतर आहे तर ओसवाल्डचा डायल्युशनचा लॉ बघायचा आहे. म्हणजे आत्तापर्यंत मला कन्सेप्ट कोणत्या क्लिअर झाल्या की सर अल्फा म्हणजे काय होता, तर अल्फा होता माझ्याकडे डिग्री ऑफ डिसोसिएशन, की मोलिक्युल्स इक्विलिब्रियमला कसे डिसोसिएट होतात. आणि दुसरा एक मला फॅक्टर मिळाला ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, किंवा काय नाव त्याचं रे, दुसरा होतं त्याचं शेजारी बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता पुढं जाऊन काय झालं, एक सायंटिस्ट आला की ज्याचं नाव होतं ओसवाल्ड. त्या ओसवाल्डनं काय सांगितलं की ह्या दोघांना मला काय करायचं आहे, मॅथमॅटिकली रिलेट करायचं आहे, किंवा जे आर्एनएसनं सांगितलं ना थेरीमध्ये H+ देतो, OH- देतो, की जो एक ॲसिड होता दुसरा बेस होता, त्या सगळ्यांना जर मला कागदावरती रिलेट करायचं असेल तर ते काम कोणी केलं, ओसवाल्डनं केलं. त्यामुळे एक काम करा, पटकन पुढे हेडिंग द्या तिथं ओसवाल्ड डायल्युशन लॉ, ओसवाल्ड डायल्युशन लॉ. पहिलं वाक्य टाका तिथे, सांगतो ते मी पटकन. ओसवाल्ड डायल्युशन लॉ, he gives quantitative relationship between degree of dissociation and ला तिथं पटकन and acid dissociation constant or base dissociation constant. ओके, आता त्याचं काम काय आहे बघा, हा काय करतोय तुम्हाला नेमकं, ओसवाल्डचा लॉ सांगतोय ना तुम्हाला. ओके, तर याचं पहिलं म्हणजे याचं काम काय आहे, हा काय करतोय ॲक्च्युली, इथं जर मी बघितलं याच्यामध्ये जाऊन तर याचा पहिला रोल मला सापडतो, हा पहिलं काम करतोय क्वांटिटेटिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ, कशाचं बघा रे, रिप्रेझेंटेशन ऑफ आर्एनएस कन्सेप्ट. म्हणजे जे आर्एनएसनं थेरीमध्ये सांगितलं ना त्याच्या, की ॲसिड कोण असतो, बेस कोण असतो, ते सगळं एका फॉर्मॅटमध्ये हा सांगतोय रे. आणि हा दुसरं काम एक करतो, हा रिलेशनशिप मला कशाचं देतो बघा रे, तर रिलेशनशिप सांगतो मला, रिलेशनशिप इन बिटवीन कशाचं देतो बघा, हा अल्फा अँड KA और KB करतो. हे KA म्हणजे काय, KA फॉर ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि KB फॉर बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे मला कळतंय काय करतो. आता एक काम करतो, याच्यामध्ये पहिलं हेडिंग द्यायचं आपण इथं. फर्स्ट पहिलं डेरिव्हेशन काय बघा रे, वीक ॲसिडसाठी वीक ॲसिड घेतलं. आता वीक ॲसिड घेतो याचा अर्थ तो 100% तर डिझॉल्व्ह होणार नाही, त्याचे तुकडे काय होणार, 100पेक्षा कमीच होणार. आता त्याला मला हे रिलेशन अप्लाय करायचं आहे. मग एक ॲसिड कोणतं पण एखादं फॉर एक्झाम्पल घेतो, काय करूया बघा, इथं एक ॲसिड घेतो समजा, कन्सिडर a weak acid is equilibrium with its dissociated and undissociated ions करतो. अनडिसोसिएटेड मोलिक्यूल केलं तर चालेल, अनडिसोसिएटेड मोलिक्युल्स. आता जसं मी मागच्या पानावरती घेतलेलं, काय घेतलं मागच्या पानावरती आपण रे, याच्या अगोदरच्या मी ॲसिड कोणतं घेतलेलं, कोणतं होतं सांगा ॲसिड पटकन मला, याचे होतं का नाही सांगा. आता काय करायचं, इथं मी तेच घेतो, समजा इथे याचे घेतला, ह्याचं मला तुकडे करायचे. तुकडे कसे होत होते याचे रे, बोला पटकन, कसे तुकडे व्हायचे याचे. पहिला तुकडा कशाचा पडायचा, H+चा, कशामध्ये, पाण्यामध्ये, प्लस दुसरा कशाचा पडायचा, A-चा, कशामध्ये, पाण्यामध्ये, त्याचा पण तुकडा होता. आता प्रॉब्लेम काय आहे बघा रे, तर मला आता पुढं काय करायचं आहे, तर ह्या इक्वेशनसाठी एक रिलेशन बनवूया. कसं बनवूया बघा रे, नाव डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर अबो रिॲक्शन. काय लिहायचं इक्वेशन सांगा पटकन मला रे, काय करूया, हे ॲसिड आहे का बेस आहे, हे वालं ॲसिड आहे. मग ॲसिडचा कॉन्स्टंट मी कशानं दाखवतोय, KA दाखवला, बरोबर. पुढं आता हे लिहायचं कसं लिहिताना रे, KA कसा लिहितो तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ
प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मग प्रोडक्टमध्ये कोण कोण दिसते तुम्हाला सांगा पटकन. हां कसं लिहायचं बघा इथं, एक मिनिट फक्त. हां के ए बरोबर हां एच कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इंटू काय रे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस डिवाइड कशानं करायचं त्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए. इथंपर्यंत क्लिअर आहे. अरे समजतंय का. आणि मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला पण सांगितलेलं, हा जो सगळा खेळ चालू आहे ना तो कुठं चालू होता रे, हा जो खेळ चालू आहे सगळा कुठं चालू आहे, ॲट इक्विलिब्रियमला चालू आहे ना. मग हे काम करतो आता मी इथं, हे जे आपण लिहिलं आहे की नाही सुरुवात करून करूया बघा. जे ॲसिड घेतलेले मी समजा सपोज 1 मोल ऑफ वीक ॲसिड इज डिझॉल्व करूया. डिझॉल्वड कशामध्ये डिझॉल्व केलं आहे, इन VDM³ ऑफ सोल्युशन. ओके म्हणजे 1 मोल घेतलं मी सुरुवातीला. आता तुम्ही मला सांगा, आपण जर इक्विलिब्रियमपर्यंत पोहोचलो तर इक्विलिब्रियमपर्यंत जाताना किती मोल खर्ची पडतात रे. आपण बघितलेलं आठवतंय का, कटाईनचा ननाईनचा एक फॉर्म्युला बघितलेला, किती पडतात, अल्फा पडतात. मग हे काम करतो मी इथे एक दुसरा पॉईंट ॲड करतो. ॲट इक्विलिब्रियम अल्फा मोल ऑफ मोलिक्युल्स गेट डिसोसिएटेड करतो. म्हणजे काय झालं बघा इथं तुमच्याकडे, तर सुरुवातीला होते किती रे, 1 मोल होता. एकापैकी खर्ची किती झाले रे, अल्फा खर्ची झाले. म्हणजे शिल्लक किती राहिलं. अरे बघा डोकं चालतंय का तुमचं. समजा एक पोरगा आहे ज्याचं नाव बबन होतं. ओके बबन जेवाय बसला, त्याच्यासमोर 10 चपात्या होत्या. 10तल्या त्यानं 4 खाल्ल्या, शिल्लक किती राहिल्या. अरे 10 वजा 4 6 शिल्लक राहिल्या की नाही सांगा. सुरुवातीला किती होत्या, 10 होत्या. त्यानं खाल्ल्या किती, 6 कसं आलं, 10 वजा 4 केलं ना. मग सुरुवातीला किती होतं, 1 होतं. खाल्लं किती, अल्फा. शिल्लक किती राहिलं, 1 मायनस अल्फा. हे तर कळतंय. म्हणजे पुढं मी इथं काय लिहितो बघा, द फ्रॅक्शन ऑफ मोलिक्युल्स रिमेन्स करतो ॲज इट इज करतो, किंवा अनडिसोसिएटेड म्हणूया ना, शिल्लक राहिलेले ना, मोलिक्युल्स रिमेन्स अनडिसोसिएटेड इज इक्वल टू. ओके सुरुवातीला होते 1 होता, म्हणजे एक मोलिक्युल होता, त्याचे ते अल्फा खर्च झाले, हे शिल्लक झालेले मिळालं मला. आता रिॲक्शन काय बघा, परत एकदा मला रिॲक्शन सांगा तुमची काय होते. सुरुवात कुठून केली ती बघा. माझं इक्वेशन काय लिहिलं आहे, एच, हे बघा काय लिहिलं, HA. हा का कोणते तुकडे देतोय तुम्हाला 2 रे. पहिला काय होता रे, H प्लस ॲक्वियसचा. दुसरा काय होता, A मायनस कशाचा, ॲक्वियसचाच होता ना. ओके आता काय करतोय आपण इथं, कंडिशन काय केली ती बघा रे. ॲट इक्विलिब्रियम मला तुम्ही सांगा, इक्विलिब्रियमला याच्यात शिल्लक किती राहिलेत बघा बरं. किती शिल्लक राहिले वर लिहिले मी, 1 मायनस अल्फा लिहिलंय का, हे शिल्लक राहिले 1 मायनस अल्फा. म्हणजे सुरुवातीला 1 होता, त्यातले अल्फा काय झाले, खर्च झाले. मग तयार किती झाले असतील बघा बरं, किती तयार झाले. म्हणजे मगाचा तोच प्रश्न, त्या बब्बननं 10 पैकी चपात्या खाल्ल्या 4, शिल्लक 6 राहिल्या. खाल्ल्या किती, किंवा त्या तुमच्या बुट्टी म्हणतो ना, त्या बुट्टीतल्या चपात्या गायब किती झाल्या, 4 गायब झाल्या. मग हे खाल्लं म्हणजे गायब किती झालं याच्यातनं, अल्फा, आणि याचं पण अल्फा. म्हणजे पुढे पार्टिकल कसे झाले बघा, याच्यामध्ये याचे अल्फा झाले आणि याचे पण काय झाले, अल्फा झाले. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता हे मला समजलं. पण हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, मी परत एकदा तेच खाली लिहितो, ॲट इक्विलिब्रियम करतो. पण इथं घेताना काय करूया, हे दिलं आहे ना, पर युनिट व्हॉल्यूम घेतो, पर व्हॉल्यूमला घेतो इथं. म्हणजे हां व्हॉल्यूमला पर घेतलं म्हणजे ह्याला ठीक आहे, विन भागात येतं 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही. पुढं काय रे, अल्फा अपॉन व्ही. ह्याला पण कितीनं भागायचं, अल्फा अपॉन व्हीनं डिवाइड केलं. आता प्रॉब्लेम काय होतोय बघा, तर के तर मला समजला. हे काय आहे रे, कॉन्सन्ट्रेशन आहे, किंवा सी करतोय ते कळतंय तुम्हाला, हे कॉन्सन्ट्रेशन आहे सगळीकडचं. ओके आता पटकन मला सांगा, इक्विलिब्रियमला H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती झाले, पुढं बघा बरं तिथं. ओके ते लिहिलं आहे बघा, किती झाले, अल्फा अपॉन व्ही झाले. त्याच्यानंतर ए मायनसचं किती झाले, अल्फा अपॉन व्ही झाले. आणि HAचं किती झाले, 1 मायनस अल्फा अपॉन व्ही झाले. मग एक काम करतो इथं खाली लिहितो, इक्वेशन पहिलं देऊया इथं, इक्वेशन फर्स्ट. नाव substituting
ऑल व्हॅल्यूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स, ऑल व्हॅल्यूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये रे, इन इक्वेशन किती आहे बघा जरा रे, इक्वेशन 1. एक काम करा आता, के तसाच राहिला तुमचा, के ए इज इक्वल टू, जर एकदा चेक करा, एच प्लससाठी काय आहे, अल्फा अपॉन व्ही घेतलं आहे आपण, लिहिलं आहे तिथं बघा बरं, अल्फा अपॉन व्ही झाला. त्याच्यानंतर पुढं इन टू ए मायनससाठी काय आहे, अल्फा अपॉन व्ही लिहिला तिथे मी परत, अल्फा अपॉन व्ही. सगळ्याला डिवाईड कशानं करायचं, एचचं काय आहे बघा, 1 मायनस अल्फा घेतलं हो का, 1 मायनस अल्फा अपॉन काय रे, व्ही घेतला. कळतंय सगळ्यांना. आता सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त. यातल्या एका व्हीसाठी हा एक व्ही काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे शिल्लक काय राहिलं बघा वरती आपण लिहाय त्याला, हां के ए बरोबर, हां के ए इज इक्वल टू, पुढं काय आहे बघा सर एकदा, अल्फाचा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर. हा व्ही कुठं जातो, खाली लिहायचा इथंच, व्ही इंटू ब्रॅकेट काय रे, 1 मायनस अल्फा. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. आता पुढं अल्फा काय आहे, अल्फा म्हणजे काय आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मला एक सांगा, डिग्री ऑफ डिसोसिएशनची सगळ्यात जास्त व्हॅल्यू किती असते, मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. आपण काल बघितलेलं, कारण एक रेशो होता तो. आता जर इथं बघितलं, ॲसिड वीक आहे का स्ट्रॉंग आहे, फॉर वीक ॲसिड करतो मी, अल्फा काय असतो, अल्फा इज व्हेरी स्मॉल, खूप कमी असतो रे. हा जर कमी असेल तर मग देअरफॉर 1 मायनस अल्फा नियरली किती असेल, 1 असेल का सांगा, 1च असणार ना. मग मी इथं चेंज काय करतो बघा, छोटासा चेंज फक्त इथं, हा जो 1 मायनस अल्फा आहे त्याला काढून टाकतो. म्हणजे काय झालं, के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन काय रे, व्ही घेतलं का. कळतंय तुम्हाला, अरे कळतंय का. आणि कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन काय असतं रे, दोघं कसे आहेत. अरे एक सोपं गणित सांगतो तुम्हाला. सपोज करा मी काय करतो, एक मोठ्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं, 1 चमचा साखर टाकले, स्टर केलं. मला चव कशी लागेल, गोड लागणार हे तर म्हणणे. परत फक्त पाणी वाढवायला लागलो, सपाक लागणार ना. सपाक म्हणजे कसं रे, ते काय होणार, चौथ्याची म्हणजे गोडवा कमी होणार ना. म्हणजे डोक्यात जातंय का बघा, जर मी व्हॉल्यूम वाढवला तर कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी झालं. बरोबर. आता तोच ग्लास आहे, तेवढी साखर आहे, फक्त मी काय करतो, गरम करायला ठेवलं, त्याच्यातनं फक्त पाणी निघून चाललंय. आता चव काय होणार, जास्त गोड लागणार ना. म्हणजे कळतंय रिलेशन काय आहे. तर जर मी इथं लिहिलं, समजा इथं पुढे ॲड करतो बघा, वी हॅव कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1 अपॉन व्ही. बरोबर का. कळतंय, व्हॉल्यूम्स इनवर्स आहे रे तो. मग एक काम करतो, चेंज कसा करतो बघा याच्यामध्ये. तर के ए बरोबर काय होतं तुमच्याकडे, अल्फा स्क्वेअर इंटू 1 अपॉन व्ही होतं. याची मी 2 फॉर्म्युले इथं साईडलाच लिहितो. एक पहिला कसा बनवतो बघा, हा याचा घेतो, के ए बरोबर अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही तसाच ठेवला. आणि दुसरा काय बनेल रे, के ए बरोबर अल्फा स्क्वेअर इंटू काय करूया, हे बघा पटकन काय करायचं, 1 अपॉन व्हीच्या जागी काय लिहूया, सी लिहिलं तर चालेल का, कॉन्सन्ट्रेशन आहे ना, सी घेतलं. म्हणजे मला 2 फॉर्म्युले मिळाले. मला व्हॅल्यू अल्फाची पाहिजे. हा कुठं आहे, डिवाइडला. इकडे आल्यानंतर कुठं जाणार, मल्टिप्लायला. म्हणजे इथं काय झालं, तर अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए इंटू काय, व्ही झाला. बरोबर का. आणि पुढं काय झालं, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए अपॉन सी झाला. तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू पाहिजे का अल्फा स्क्वेअरची पाहिजे, अल्फा पाहिजे. अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग काय स्क्वेअर रूट काढायचं, अल्फा बरोबर स्क्वेअर रूट ऑफ के ए इंटू व्ही. आणि पुढं काय होणार, अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए अपॉन काय सांगा पटकन, सी झालं का नाही सांगा. याला मी छोटासा बॉक्स करतो इथं सारे. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो इथं, डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि व्हॉल्यूम, डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि कॉन्सन्ट्रेशन रिलेशन कसं आहे दोघांचं. जर MCQला विचारलं तर काय सांगू शकतोय बघा आपण, हां अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. अरे बरोबर की, व्हॉल्यूमच की रे. आणि अल्फा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. हे डायरेक्टली आणि इन्व्हर्सलीचा फरक काय असतो. डायरेक्टली म्हणजे काय, जर समजा एखादी बाब वाढली दुसरी पण वाढत असेल तर डायरेक्टली, एक कमी झाली दुसरी कमी झाली तर डायरेक्टली, दोन्ही पण कमी झाले रे, जागा हो आधी. हां समजा एक वाढली दुसरी कमी झाली,
बरोबर, इन्व्हर्सली येतंय. दुसरी वाढली, पहिली कमी झाली, इन्व्हर्सली. डोक्यात जाते तुमच्या. म्हणजे इथं काय झालं बघा परत एकदा, अल्फा व्हॉल्यूमला प्रपोर्शनल आहे. जेवढं पाणी वाढवशीला तेवढं तुकडे जास्त होणार. साधं लॉजिक आहे ना, बरोबर नाही सांगा बरं. आणि जेवढं पाणी कमी करेल तेवढं अल्फा काय होणार, अरे काय होणार, इन्व्हर्सली आहे रे. इथं कॉन्सन्ट्रेशन रिलेशन आहे ना तिरकं, म्हणजे अल्फा तिथं कॉन्सन्ट्रेशन कमी केले की तुमचा अल्फा ऑटोमॅटिकली वाढणार. रिलेशन इन्व्हर्सली आहे. आता एक काम करायचं सांगतो, याच्यामध्ये आपल्याला सेम असं रिलेशन कशासाठी बघायचं आहे, बेससाठी बघायचं आहे. सेम आहे असाच पॅटर्न आहे, सगळं सेम आहे. फक्त BOHच्या जागी HAच्या जागी काय लिहायचं, BOH लिहायचं. तुर्तास काय करायचं बघा. याच्यामध्ये हे दोन डेरिव्हेशन कसे आहेत, महत्त्वाच्या टॉपिकमधले पेपरला विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे मॅक्झिमम टाईम लिहायचं. मग अशी पण तुम्हाला म्हटलं ना मी, स्वतःची प्रामाणिक राहून जर प्रॅक्टिस केलं असा तर ॲटोमॅटिकली तुम्हाला ते 100% जमेल का नाही सांगा, का नाही जमणार. आहे ना प्रामाणिक स्वतःची तुम्ही, ठीक आहे. लिहा पटकन, व्हिडिओ पॉज करा. ओके, झालंच आहे सगळ्यांचं. आता इथून पुढं काय करायचं आहे बघा तुम्हाला. इथंपर्यंत काय चाललं माझं, तर मी काय केलं, ओसवालचा डायल्युशनचा लॉ बघितला, कशासाठी, विक ॲसिडसाठी होता. आता इथून पुढं काय करायचं आहे, बेससाठी करायचं आहे. बेस म्हणजे कळतो तुम्हाला की जो काय देतो, RNASने सांगितले, जो काय करतो OH मायनस कशामध्ये देतो, पाण्यामध्ये देतो. आता तुर्तास काय करायचं आहे बघा, मी मगाशी तुम्हाला बोललो तसं, याचं तुम्हाला डेरिव्हेशन असेल तर मॅक्झिमम टाईम प्रॅक्टिस करायचं. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला जमणार. नाहीच प्रॅक्टिस केलं तर होलाटाईल आहे केमिस्ट्री, उडून जाणार लगेच, ते कधीच तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं स्वतःशी थोडंसं प्रामाणिक राहायचं, स्वतःशी काय करायचं, इमानदारीने हे करायचं. आता मी याच्यामध्ये चेंजेस करतो छोटे छोटे. इथं ॲसिडच्या जागी काय करूया, अरे वीक बेस केला, एक मिनिट फक्त, हां इथं घेतो मी वीक बेस केला समजा याच्यामध्ये. आता पुढं कन्सिडर वीक ॲसिडच्या जागी काय येणार, इथं तुमचं रे वीक बेस घेतला, मी W करतो इथं वीक बेस, तो डिसोसिएट झाला. डिसोसिएट तो कशामध्ये होणार, इथं काय करायचं, इथं चेंज काय होता माझं रे, HAच्या जागी काय करायचं आहे मला, BOH घ्यायचं आहे, बरोबर नाही सांगा. ओके, आता त्याच्यानंतर पुढं ह्याला डिसोसिएट करा, कसं होतोय बघा बरं. पहिला तुकडा कसा पडेल याचा, B+चा, दुसरा कसा पडेल, OH मायनसचा. हे कळतंय तुम्हाला फरक काय पडतोय दोन्हीमध्ये, बाकी सगळे सेमच आहे ना. मी याच्यामध्ये चेंजेस का करतोय, तर आपल्याला जास्त वाचायची गरज पडली नाही पाहिजे. मी एकदा अभ्यास केला की परत मला तिथंच ते क्लिअर होतंय पुढचं. आता इक्वेशन काय चेंज करूया खाली, Ka काय होता, Ka म्हणजे काय, अरे Ka काय होता, ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. इथं काय करू, Kb करूया का, Kb झाला. ओके, Kbचा फॉर्म्युला काय होणार, प्रोडक्टचा अपॉन रिॲक्टंटचा. प्रोडक्ट काय आहे तुमच्याकडे, B+, हां OH मायनस, पुढं काय रे, हां इथं काय लिहायचं सांगा पटकन, हां कुठं गेला, हां BOH लिहिला ना, BOH झाला. म्हणजे प्रोडक्ट आपण रिॲक्टंट घ्यायचं फक्त रे, इक्वेशन पहिलंच त्याला देतो. आता याच्यानंतर पुढं सपोज काय घेतलेलं तुम्ही, 1 मोल काय घेतलेला, वीक ॲसिड. इथं काय करा, वीक बेस घेतला समजा, इथं वीक बेस घेतला, तो काय करतोय रे, डिझॉल्व्ह केला, VDM³ ऑफ सोल्युशनमध्ये गेला. ओके, ॲसिड कुठं दिसतंय का, ओके. आता हे फक्त इक्वेशन मी चेंज करतो. इथं काय घेतलं सुरुवातीला मी बघा बरं, मागं जाऊन BOH घेतलेला, त्या BOH चे तुकडे कसे केले मी, B+ आणि OH मायनस तुकडा केला त्याचा. ओके, हा पहिला तुकडा झाला त्याचा B+चा, दुसरा काय झाला OH मायनसचा. आता सेम तसं मगाशी चपात्या खाणारा कोण होता, बबन होता, बरोबर ना, किंवा बब्या होता. हां, तर बब्यानं काय केलं, तर तिथं 10 पैकी 4 खाल्ल्या, 6 राहिल्या. सेम तसं इथं बब्यानं काय केलं, 10 एक घेतलेली, अल्फा खाल्ली, म्हणजे शिल्लक 1 मायनस अल्फा, टोटल खर्ची अल्फा खर्ची पडल्या. आणि व्हॉल्यूम घ्यायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशनला V भागा, फक्त डिवाइड केलं, अल्फा/V V केलं. आता पुढं काय करतो मी, सेम तेच करतो, फक्त इक्वेशन 1 मध्ये माझा जो Kb होता त्याच्या जागी सबस्टिट्यूट कशाला करूया, Kbला केलं इथं बघा, आणि व्हॅल्यू टाकायच्या. इथं चेक करा, B+ची काय व्हॅल्यू आहे सांगा मला पटकन. अरे B+ साठी काय आहे, कॉन्सन्ट्रेशन काय बघा ना, ते इक्विलिब्रियमचं. B+ साठी काय आहे, हो का इथं, हां अल्फा/V टाकलं का इथं तुम्ही. त्याच्यानंतर पुढं OH मायनससाठी काय आहे, अल्फा/V, त्याला गुणलं पुढं, कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट आहे, अपॉन BOH साठी काय आहे, 1 मायनस अल्फा/V टाकलं का तिथं. आणि कॅन्सल काय झालं बघा तिथं, V ला V कॅन्सल झालं, पुढे शिल्लक काय राहिलं, Kb बरोबर, हां
अल्फा इंटू अल्फा, अल्फाचा स्क्वेअर, व्ही इंटू 1 मायनस अल्फा. आता जरी वीक बेस असेल किंवा ॲसिड असेल त्यांचा अल्फा काय असतो 1 मायनस अल्फा, खूप स्मॉल असेल म्हणजे नियरली 1च असेल. मी फक्त 1 टाकला तिथं आणि बाकी सगळे सेम आहे. फक्त के एच्या ठिकाणी काय करायचं इथं के बी केलं. इथं पण काय करा बघा पुढं के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. आणि शेवटचं तेच वाक्य बघा रे की दोघांमध्ये रिलेशन कसं आहे बघा बरं. के बीचं आणि तुमच्या एक मिनिट फक्त हां के बी आणि इथं पण के बी घेतो. ओके. अल्फाचं आणि व्हॉल्यूमचं, अल्फाचं आणि कॉन्सन्ट्रेशनचं काय रिलेशन आहे बघा बरं. काय दिसते रिलेशन. अरे इन्व्हर्सला डायरेक्टली आहे हो का. इथे चेक करा. अल्फा आणि व्हॉल्यूम कसं आहे डायरेक्टली वरती आहे रे, समोरासमोर आहे ना, डायरेक्टली झाला. अल्फा आणि सी कसं आहे कळतोय तुम्हाला काय करतोय. अल्फा आणि सी कसं आहे रे इन्व्हर्सले जाते डोक्यात काय करतोय. अरे समजतंय का नक्की. ओके ल्या पटकन हे नोट डाऊन करा पटकन फास्ट थोडंसं. म्हणजे हे तर डोक्यात आलं माझ्या की सर ॲसिड असो किंवा बेस असो दोघांसाठी अल्फाचा फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे का डिफरंट आहे. सेमच आहे, फक्त फरक कुठं पडला के ए आणि के बीमध्ये पडला. के ए फॉर हे मोठ्या ना, के ए फॉर आवाज, के ए फॉर ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, के बी फॉर कॉन्स्टंट, अल्फा फॉर अरे अल्फा म्हणजे काय डीओडी डिग्री ऑफ डिसोसिएशन, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, व्ही फॉर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये घेतला आहे वरती लिहिले बघा. कशामध्ये घेतला आहे डीएम क्यूबमध्ये घेतला आहे. कळतंय का सगळ्यांना. ओके लिहा पटकन. आता काय करायचं आहे बघा. याच्यानंतर एक छोटासा पॉईंट राहतोय ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे पाणी जर घेतलं एका ग्लासमध्ये समजा पाणी भरलेलं दिसतंय मला, पण पाणी पण त्याच्यात काही तर चार्जेस दिसतात ना. पाणी का बसेल का तिथं. मग त्या पाण्याचे जे तुकडे पडतात का नाही त्याचं आयोनायझेशन पडतंय ना ते मला बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर मला एक सांगा तुम्ही, पाण्याचं तुकडं पडले समजा, पाण्यामध्ये कोणते दोन आयन होते. एच प्लस आणि दुसरा कुठला होता रे ओ एच मायनस होता. एच प्लस आयन कशाचा आहे अरे कशाचा एच प्लस आयन आहे ॲसिडचा. ओ एच मायनस कशाचा आयन होता रे बेसचा होता. म्हणजे सेम मी याच्यासारखी इक्वेशन बनवू शकतो का त्याच्यासाठी, चालेल का बनवलं तर. अरे चालतंय का सांगा. 100% चालणार. ओके आता याचं पण काय करायचं एक एक दोन दोन वेळा या दोघांचं पण प्रॅक्टिस करायचं, स्वतःबरोबर प्रामाणिक राहायचं तर जमणार आहे आपल्याला. पुढचं हेडिंग द्या तिथं सांगतो पटकन ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. लिहा तिथं पटकन ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. लिहिलं का. अरे हां त्याच्या अगोदर मग मी सांगितलं तसं की मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण एक न्यूज ऐकली बरोबर ना. न्यूज एक ऐकलेली. काय न्यूज होती रे. मालवणमधल्या राजकोटमध्ये एक शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणण्यापेक्षा मूर्ती म्हणलेलं कधी पण बरं ना. मूर्ती का म्हणतो आपण रे, कारण मूर्ती कशासाठी रे हिंदुस्थानाचं पूर्ण दैवत आहे ना. त्यांची मूर्ती समजा वरून कोसळली, बघितल्या सगळ्यांनी न्यूज आपण. तर मूर्ती कोसळली ना आम्ही कारण विचारलं कशासाठी कोसळली असेल तर रिझन काय दिलं जातं रे तिथं 35 किलोमीटर तासानं वाहणारं वारं. हे 35 किलोमीटर वारं जे तासानं वाहतं येते तासी 35 किलोमीटर कारणीभूत असेल का रे पुतळा पडायसाठी, ते मूर्ती पडायसाठी वरनं. काय कारण असेल त्याचं, काय तर बांधकामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. अरे आपण 5-6 महिने बांधलेली जर मूर्ती जर एका ठिकाणी उभा राहत नसेल व्यवस्थित, महत्त्वाचं काय सांगू तुम्हाला रे, प्रामाणिकपणा आहे का नाही. प्रामाणिकपणा किंवा म्हणतो ना सिमेंटमध्ये जान पाहिजे, दम पाहिजे सिमेंटमध्ये. ती जान सिमेंटमध्ये नसते, कशामध्ये असते रक्तामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे ना. ज्यावेळी रायगडाचं बांधकाम झालं, रायगडाचं बांधकाम करायचं काम कोणाला दिलं रे हिरो जिंदलकरांना दिलं. स्वराज्याचे इंजिनियर म्हणतात त्यांना. आणि हिरोजींनी स्वतःची मालमत्ता घाण ठेवून संपत्ती घाण ठेवून तो रायगड पूर्ण केला. ज्यावेळी किल्ला पूर्ण झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की हिरोजी तुम्हाला काय पाहिजे मागा, वतने पाहिजेत का. ते म्हणले नग महाराज मला काही बी नग. जहागीर नग महाराज. मग काय धन दौलत नग महाराज म्हणले. मग काय पाहिजे ते म्हणले महाराज सकाळी जगदीश्वराच्या मंदिरापाशी तुम्हाला सांगतो. आणि हातामध्ये एक छोटासा दगड घेऊन महाराजांच्या पुढे उभं राहिले. महाराजांनी विचारलं बोरा हिरोजी तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणले महाराज एवढा दगड फक्त जगदीश्वराच्या वाहिरीला बसवायचं आहे मला. ठीक आहे बसवा म्हणले. आणि त्या दगडावरती काय लिहिले माहिती आहे का, सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. म्हणजे कळतंय कधी पण बोला जो सेवाधर्म असतो नाही सेवा की स्वतःमधल्या सगळ्या गोष्टी सोडून स्वतःचा त्याग
परिपूर्णाला लावून सेवा करायची ते आपण तिथं शिकलो की नाही सांगा. आणि हो आत्ता मागच्या आठवड्यात आपण जे स्मारक बघितलं ते तुम्ही बांधतायचा 2-3 महिन्यामध्ये पडतंय लगेच. त्याच्यात प्रामाणिक पण होता करे. आणि त्याच्यामध्ये पण पूर्ण महाराष्ट्रात काय चाललं तर राजकारण, पूर्णपणे राजकारण चालू आहे ना. राजकारण म्हणजे कळतंय का, स्मारक राहिलं बाजूला, ती मूर्ती राहिली बाजूला, ह्यांचाच राजकारण. कशामुळे पडलं, काय झालं, अरे चूक झाले तर 100% झाल्या. झालेली चूक परत झाली नाही पाहिजे, ते मान्य केलं पाहिजे नाही त्यांनी सांगा. आता 350 वर्ष 400 वर्षीपूर्वी बांधलेले किल्ले अजून आहेशी उभे आहेत का नाही सांगा. ऊन वारा पाऊस त्याला लागत नाही का. आणि तुमचं 35 किलोमीटर तासी जर वारं जर त्या मूर्तीला खाली पाडत असेल तर न बांधलेलं बरं नाही का नाही सांगा बरं. आणि बांधून पण तुम्ही काळजी घ्या ना त्याची. बांधताय वर्षभर ते धुळखात पडतात रे, परत बाहेर कधी काढता तुम्ही त्याला. शिवजयंती आली, मोठा सण आला, त्यावेळी स्वच्छता करते त्याची. फक्त वर्षभर धुळला खात पडतात, पक्षी येऊन त्याच्यावरती बसतात. वर्षभर बघताय का रे कोणत्या मूर्त्यांकडे किंवा त्या पुतळ्यांकडे, कोण बघताय का. ठीक आहे, एक काम करा, व्हिडिओ इथंच पॉज करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटरचं बघायसाठी.